हे बघा, अॅट्रॉसिटीबद्दलचं तुमचे काही लोकांचे गैरसमज झालेले. मी उद्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर निवेदन करणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठेही बदल झालेला नाही आहे. मी काल सभागृहात सुद्धा हेच बोललो की जेव्हा गुन्हा दाखल होतो त्या टायमाला आयोग, ज्याला तपास अधिकारी म्हणतात, तो त्या गोष्टीचा तपास करून ताबडतोब गुन्हेगार जो असेल त्याच्यावर त्याला अटक करेल. आणि म्हणून त्याच्यासाठी मी काहीतरी कायद्यात बदल करायचा मला अधिकार तरी आहे का? आणि म्हणून हे जे गैरसमजुतीने किंवा लोकांकडे हे जे काही व्हायरल केलं जातं, चुकीचे समज पसरवले जातात, हे अत्यंत चुकीचे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, मी समिती नाही तर आयोग नेमायचं बोललो होतो. आयोगाचं काय काम असतं? जसा महिला आयोग आहे तसा अनुसूचित जातीचा एक आयोग नेमायची केंद्र शासनाची जी काही डायरेक्शन, त्यानुसार आम्ही जाहिरात काढून आयोगाची स्थापना करतो. त्या आयोगामध्ये अध्यक्ष, रिटायर IPS आणि IAS अधिकारी आणि एक अशासकीय सदस्य, अशी ती कमिटी जे दलित बांधवावर अन्याय अत्याचार होतात किंवा जे प्रकरणं पेंडिंग आहेत त्याच्यावर सुनावणी घेणं, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणं, हे सर्व अधिकार त्या आयोगाला प्राप्त होतात. म्हणून त्या आयोगाची निर्मिती ही समाजाच्या हितासाठी करतोय. म्हणून ह्याच्या खऱ्या अर्थानं या सर्व दुर्लक्षित घटकाला फायदा होणार आहे.